कृष्ण हरी जय राम कृष्ण निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा
ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून असीम अद्भुत अपूर्व अहेतुकी अशा अनुग्रहामुळं दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व आज या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या महिन्याचं किंवा ज्या मासाचं वर्णन भगवंतांनी गीतेमध्ये केलेलं आहे की मासानाम मार्गशीर्षोहम, या संपूर्ण ज्या 12 महिने आहेत त्या 12 मासामध्ये हा जो मास आहे मार्गशीर्ष मास, मार्गशीर्ष याचाच अर्थ असा आहे, मार्ग म्हणजे आपण रस्ता, जो काही वाटचाल आपण करतो त्या वाटेमध्ये शिरोभागी असणारा हा काल आहे. या कालामध्ये आपण कोणतंही केलेलं जे अनुष्ठान आहे ते अनुष्ठान अनंतपटीनं फलीभूत होत असतं. म्हणून या कालामध्ये लोक अनेक प्रकारची व्रत वैकल्य करत असतात, कारण याच्यामध्ये त्याच्यापासून अनंत फलाची प्राप्ती होते. आणि हा पावन पर्वकाल प्राप्त झालेला आहे. आणि या पावन पर्वकालामध्ये एक वास्तू या ठिकाणी उभारलेली आहे आणि त्या वास्तू वास्तू शांती आहे. याचाच अर्थ असा आहे की शांती शब्दाचा अर्थ आहे शंतनोती इति शांतीही. या ठिकाणी शम म्हणजे कल्याण, मंगल, आनंदमय अशा प्रकारचं, तनोती म्हणजे विस्तार करतं, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या आनंद जो आहे तो उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जातो, त्यावेळेला त्याला शांती असं म्हणतात. जर या ठिकाणी शांती जी म्हणतात त्याच्यामध्ये आपल्या मनाला रम्य समाधान प्राप्त झालं पाहिजे आणि निरतिशय अशा प्रकारचं सुखाचा विस्तार आपल्या जीवनामध्ये होत आहे. आपण जर भूतकाळाचं आणि वर्तमान काळाचं चिंतन केलं तर भूतकाळच्या जीवनापेक्षा वर्तमान काळामध्ये आपल्याला अधिक आनंदाची उपलब्धी होत आहे असं जर आपल्याला वाटलं तर याचा अर्थ ती शांती आपलं परिणयन करत आहे, त्या शांतीची आपल्यावर कृपा आहे. परंतु या ठिकाणी शब्द केवळ शांती नाही, वास्तुशांती असा शब्द आहे. वास्तू शब्द जो आहे आपण घर या अर्थाने योजतो, तर त्याच्यामध्ये वस्तू शब्दापासून वास्तू शब्द निर्माण झाला आहे. आणि वस्तू म्हणजे आपले जे काही असणारे घरादारातले पदार्थ किंवा पशुधन किंवा आपल्याजवळ असणारं आर्थिक अशा प्रकारचं विनिमयाचं साधन असणारं सोनं नाणं, यांना आपण वस्तू म्हणतो. परंतु शास्त्रदृष्टीने, संतांच्या दृष्टीने वस्तू जगामध्ये एकच आहे आणि ती आहे परमात्मा वस्तू. आणि परमात्मा वस्तू वाचून ही शांती कोणालाच प्राप्त होत नसते. याला आपण वास्तू म्हणतो. त्या वास्तूमध्ये जर वस्तूचं नाम परमात्म्याचं जर वास्तव्य असेल तर त्या ठिकाणी ती आपल्या शम म्हणजे मंगलाला कारण होते, अन्यथा नाही. विठ्ठल आज हे जे घर आहे ते आत्तापर्यंत जरी आपल्याला कालही असंच होतं आणि आजही त्याचं स्वरूप तेच आहे, परंतु कालपर्यंत याच्यावर कोणत्याही प्रकारचा संस्कार नव्हता. हे दगडा विटा मातीचं होतं. आज या ठिकाणी वैदिक असणारे प्रातस्मरणीय वंदनीय ह्या जे काही गुरुवर्य या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या 3 पिढ्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांनी जे काही मंत्रोच्चारण केलं, वेदमंत्राचा उच्चारण केलं, त्यामुळं आज या ठिकाणी हा वास्तुपुरुष ह्या प्रांताचं, घरातल्या भोवतालच्या सर्वांच्या संरक्षणाचं या ठिकाणी एक प्रकारचं त्यांनी निमंत्रण घेतलेलं आहे. जर ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, भगवंताची एक प्रतिज्ञा आहे की जे मला ज्या प्रकाराने शरण येतील, माझी सेवा करतील, त्यांची सेवासुद्धा मी निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. आज या ठिकाणी हे जे काही ब्राह्मण देवतांच्या, आणि ते काही सामान्य नाहीत, या ठिकाणी भागवतामध्ये सांगितलं ब्राह्मणस्य हि देवहोयम क्षुद्र कामाय नेष्यते कृच्छ्राय तपसे चेह प्रेत्यानंत्य सुखाय च. ब्राह्मण शरीर जे आहे, हे शरीर जे आहे क्षुद्र अशा प्रकारचं शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या पंचविषयाचा भोग घेण्यासाठी नाही,
इहलोकातल्याही नाही आणि परलोकातल्या दिव्य भोगासाठीही नाही. ते कशासाठी आहे तर संपूर्ण समाज जो आहे त्या समाजाला मानवमात्रांना खऱ्या शाश्वत सुखाची उपलब्धी व्हावी म्हणून आपण अनेक प्रकारची कष्टकारक अशा प्रकारची तप करायची, कायिक, वाचिक आणि मानसिक. म्हणून कृच्छ्राय तपसाचे इह आणि त्यांचं फल म्हणून त्यांना काय मिळतं तर प्रेत्यानंत्य सुखायचं. त्यांच्या देहपातानंतर या जीवनामध्ये त्यांना जरी धनादिकांची, वैभवाची, ऐश्वर्याची प्राप्ती झाली नाही तरीसुद्धा अनंत असणारं, ज्या सुखाचा कधी नाश होत नाही असं अविनाशी सुख, त्या अनंत सुखाच्या डोही एकसरा तळूची घेतला जी स्थिरावनी तेही तेच झाले. त्यांनी सांगितलं की स्वतः जरी कुठलंही वैभव नसेल तर देहपातानंतर त्यांना प्राप्त होणारं वैभव म्हणजे अनंत सुखाचा असणारा आगाध समुद्र, त्याच्या तळापर्यंत ते जातात. नाम त्या अनंत सुखरूप अशा परमात्म्याच्या स्वरूपाशी ते एकरूप होतात. विठ्ठल त्यामुळं या ठिकाणी ही जी वास्तू निर्माण झालेली आहे, आजपासून हा वास्तुपुरुष तुमच्या आमच्या संरक्षणासाठी या ठिकाणी सिद्ध आहे. पण त्यामध्ये असं आहे की सिद्ध हा वास्तुपुरुष प्रसन्न राहण्यासाठी आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी सांभाळाव्या लागतात. तर आपलं मनुष्य जीवनाचं बारकाईनं जर पाहिलं तर असं आहे की त्याच्या जीवनामध्ये कोणती तरी भावना असते. भावनामय असं जीवन आहे, पण केवळ भावना नसते, काहीतरी करीत राहतो. म्हणजे कृती किंवा कर्म त्याच्या ठिकाणी काही ना काही घडत राहतं. कोणत्या ना कोणत्या भावना करत राहतो आणि कोणता ना कोणता विचार करत राहतो. म्हणजे मानवी जीवनाचं विश्लेषण केलं तर त्याच्या ठिकाणी कृती, भावना आणि विचार आहेत. आता त्या सगळ्यांचे 2 प्रकार शास्त्रकार करतात की काही लोक सत्कृत्य करतात आणि काही दुष्कृत्य करतात. म्हणजे कृत्याचे 2 प्रकार आहे. काही सद्भावना करतात आणि काही असद्भावना करतात. काही सद्विचार करतात आणि काही असद्विचार करतात. तर ज्या ठिकाणी हा जो परमात्मा आहे तो परमात्मा तुकोबारायांनी सांगितलं वसवावे घर आणि देवे बरे निरंतर. त्या घरामध्ये कायम परमात्म्याचा या ठिकाणी वास असावा आणि तो वास जर त्याच्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतात शांतता, सुख नांदत राहतं. आणि त्या ठिकाणी जर त्या मनुष्याने ईश्वर सेवा करत असतील किंवा त्या कुटुंबातले सदस्य तर तो परमात्मा त्यांच्या मागं पुढं सांभाळतो. इतकंच नाही तर त्याची त्यांना अनुभूती येते. विठ्ठल नुसती वास्तू शांती केल्याने या ठिकाणी शांती प्राप्त होत नाही. त्याच्या ठिकाणी आचारसंहितेचं पालन करावं लागतं. म्हणून संतांनी सांगितलं की सद्भावना, सद्विचार आणि सत्कृत्य ज्या ठिकाणी असतं त्या कुटुंबामध्ये सौख्य किंवा शांती नांदते. विठ्ठल हे घराचं नाव दिले भक्तिप्रेम, तेच नाव दिलं ना, भक्तिप्रेम नाव दिलं म्हणजे भक्ती येईल आणि प्रेम नांदेल असं नाही. ते आपल्याला एक आदर्श आहे की आपल्याला जागृती असावी की आपल्या कुटुंबातले सदस्य परस्परावर प्रेम करतात की द्वेष करतात. ह्या सगळ्या स्वसंवेद्य गोष्टी आहेत, ज्याच्या त्याला कळणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून या ठिकाणी आपण जे काही करतो त्याच्यामध्ये आपण सत्कृत्य करतो का, आपण सद्भावना करतो का परस्पराविषयी, आपण त्यांच्याविषयी सद्विचार करतो का. अशा प्रकारचं जर असेल तर याची देही याची डोळा ही जी भूमी आहे ह्या भूमीच्या कणाकणामध्ये असणारा परमात्मा आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला असा तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याची साक्षात्कार, त्या परमात्म्याची उराउरी भेट त्याच घरात राहत असताना सगळी तीर्थ जरी हिंडलं मनुष्य पायाला भोरला लावून तरी स्वप्नात परमात्मा येत नाही, पण त्याच्या घरात त्याला तो परमात्मा प्रतीतीला येतो. विठ्ठल स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की
एका घरामध्ये सगळे लोक म्हणले शांतीच नाही आपल्या घरामध्ये, काय सर्व आहे, सर्व रेलचेल आहे पण शांती नाही. त्याच्यानंतर त्या मनुष्याला एक मुलगी झाली. मग त्यांनी सांगितलं की आपल्या मुलीचं नाव शांती ठेवू. मग शांती ठेवली म्हणजे शांती नांदेल. तिचं नाव शांती ठेवलं. परंतु स्वामी महाराज म्हणे त्या मनुष्याला मी जरा 15-16 वर्षाची झाल्यानंतर भेटायला गेलो आणि त्याला विचारलं कसं काय, बरं आहे ना? ते म्हणे बरं आहे. असं का म्हणता म्हणे, बरं आहे का, चांगलं का नाही म्हणे. अरे शांती नाव ठेवलेलं आहे, आता तर तुम्हाला शांती अनुभवायला यायला पाहिजे. ते म्हणे शांती जेव्हा जन्माला आली तेव्हा शांती आम्हाला होती, पण ती जसजशी आता लग्नाला आली तशी आमची अशांती झाली. भक्ती आणि प्रेम ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर आपल्याला बाजारात विकत मिळाल्या असत्या तर मग आपण भक्ती प्रेम हे नाव सार्थ ठरेल. परंतु ह्या प्रेम आणि भक्ती ह्या अंतःकरणाच्या वृत्ती आहेत, ज्याच्यामध्ये भगवंताचं नाव ऐकलं, भगवंताचं स्वरूप, भगवंताची मूर्ती पाहिली, भगवंताचं गुण ऐकले, त्याच्या लीला ऐकल्या की जशी या ठिकाणी थोडीशी उष्णता लागली तर घृत तूप किंवा लाख जशी पगळते, त्याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणाला पाझर पडतो की भगवान श्रीकृष्ण असं म्हटलं, श्री राधा, रुक्मिणी, पांडुरंग, विठ्ठल आणि त्यांच्या लीला ऐकल्या की त्याचं अंतःकरण कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. अशा प्रकारची जी स्थिती आहे ती असले तर या ठिकाणी ही खऱ्या अर्थाने वास्तुशांती आहे. हा दिवस आनंद संपन्न करण्याचा नाही, हा अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करण्याचा वास्तुशांतीचा दिवस आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या पुढं जो आता अभंग वाचून दाखवला, मला अभंग तर दुसरा घ्यायचा होता पण आमच्या बाबांनी तोच घेतला. त्या अभंग कोणताही घेतला तर चिंतन जे सांगायचं तेच सांगा. अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि तुम्ही म्हणाल की चिंतन तेच सांगू म्हणजे असं का? याच्यामध्ये जर ह्या अभंगावरचं चिंतन सांगितलं तर असं होईल की मी आता येताना फुलं उधळली तुम्ही आणि जाताना मला डाग देऊन पाठवता. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे, थोडक्यात सांगतो. एक साधू फिरत फिरत मारुतीच्या मंदिरात आला आणि बसला होता. तितक्यामध्ये त्या गावात एक मनुष्य दर्शनाला आला. त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी सांगितलं, वा तुम्ही कशासाठी आले? त्यांनी सांगितलं मी हनुमंतरायाच्या दर्शनासाठी आलो. असं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला हनुमंतरायाचं कसं स्वरूप आहे, काय तुमचं भाग्य आहे, हनुमंतराय सच्चिदानंद स्वरूप आहेत असं त्याला सांगितलं. हनुमानराय हे साक्षात ब्रह्म आहेत असं सांगितलं. त्याला थोडीशी शंका आली. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. मग त्याला हनुमंतरायाचं मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम अशा प्रकारचं हनुमंतरायाचं गुणगान त्यांनी वर्णन केलं. आणि तितक्यात बाहेरून दुसरे लोक आले तर हा मनुष्य डुलत राहिला आणि जो ऐकणारा होता ते दुसरे लोक आले, ते पण त्या ठिकाणी पाहिलं. मग त्यांना वाटलं ह्या गावचे लोक धार्मिक आहेत म्हणून त्यांनी आणखी निरूपण करायला सुरुवात केली. लोक जमा व्हायला लागले आणि नंतर त्यांनी सांगितलं, अरे तुला सुरुवातीला जे सांगितलं ना की हनुमंतरायाला नाम नाही, रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही, असं निर्गुण निराकार त्या हनुमंतरायाचं स्वरूप आहे. तो म्हटलं आलं तेव्हा चांगलं बोलत होता हनुमंतरायाचं. मग ते लोक म्हटले हां आपल्या गावामध्ये आलेले हे मनुष्य तर त्याच्यात असं कसं झालं? त्याला वाटलं हे सगळेच लोक इतके आनंदात झाले म्हणून तो नाचायला लागला. ते म्हणे आत्तापर्यंत बसून बोलत होता, आता नाचायला सुरुवात झाली. आता हे गिऱ्हाईक ताब्याच्या बाहेर गेलं, काही मर्यादेच्या बाहेर चाललं. तर ते म्हणे आपल्या गावात पाहुणा आलाय, कोणी जरी नसलं तरी चालेल पण आपणच त्याची व्यवस्था केली पाहिजे. म्हणून त्यांनी त्याला पायाला बांधलं, म्हणजे डाग दिला म्हणजे हा व्यवस्थित होईल. विठ्ठल
याचा अर्थ असा आहे की हे भक्ती आणि प्रेम ह्या गोष्टी रस्त्यात आपल्याला किंवा पैशाने मिळणाऱ्या गोष्टी नाही. ही अंतःकरणाची वृत्ती आहे आणि त्याच्यासाठी मनुष्याला केवळ बाह्य वैभवाने ह्या गोष्टी साधत नसतात. हे सगळं अंतरंग ऐश्वर्य परमात्म्याच्या प्रेम देवाचे हे प्रेम देवाचे हे देणे देह भावदाय धरावे मने देश काळाचे. प्रेम देवाचे देणे देह भावदाय धरावे मने देश काळाचे. प्रेम देवाचे हे देणे देह भाव जाय जेणे न धरावी म्हणे शुद्धी देशकाळाची. याचा अर्थ प्रेम हे भगवंताने दिलं तर आपल्या अंतःकरणात उत्पन्न होतं आणि त्या प्रेम कशाने निर्माण होईल तर भगवंताची भक्ती केली म्हणजे तो परमात्मा आपल्यावर कृपा करील आणि हे प्रेमाचं दान आपल्याला देईल. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आपल्याला माहीत आहे की त्यांच्या घराविषयी तुकाराम महाराजांनी लिहिलं की जाऊ पुढती भिके आणि आम्ही सदैव सोडके. आम्ही सदैव सोडके. हां आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके. जवळी येता चोर धाके जवळी येता चोर धाके जवळी येता चोर धाके जवळी येता चोर धाके. जाऊ पुढती भिके जाऊ पुढती भिके जाऊ पुढती भिके जाऊ पुढती भिके. तरी घर राखीचे नांदणूक ऐसी सांगा नांदणूक ऐसी सांगा. कुत्रे घर राखीते नांदणूक ऐसी सांगा नांदणूक ऐसी सांगा. तुकोबाराय म्हणतात की आमचं घर असं आहे की चंद्रमौळी घर आहे. चंद्राचं किरणं ही कुठूनही त्या घरामध्ये शिरतात. याचा अर्थ ते घराचं स्वरूप असं आहे की जर आम्ही कुठं भीक मागायला गेलो जाऊ पुढती भिके तर आम्हाला घरी कोणी राखण ठेवावं लागत नाही. कुत्रीत आमचं घर राखतात अशा त्या. आणि आम्ही सुडके म्हणजे आम्ही अत्यंत दरिद्री आहोत. पण दरिद्री असलो तरीसुद्धा वसवावे घर देवे बरे निरंतर. आमच्या हृदयामध्ये परमात्मा घर करून राहत आहे. पण बाहेरची अवस्था मात्र आमची अशा स्थितीची नाही. ती स्थिती अशी आहे काय आम्ही सुडके आहोत आणि आम्ही सदैव सुडके. आणि जर चोर आमच्या घरी यायला लागला तर त्याला चोराला धाक वाटतो की इथं तर काही मिळणार नाही पण याला काही द्यावा लागू नये म्हणून तर चोरसुद्धा आमच्या घरी यायला घाबरतात असं तुकोबाराय स्वतः सांगतात. परंतु या ठिकाणी मग तुकोबारायांना ह्या दारिद्र्यामुळं काय वाटतं तर ते म्हणतात स्वामी महाराज सांगायचे आम्ही सदैव शब्दाचा अर्थ आहे आम्ही निरंतर दारिद्र्यीत आहोत. भौतिक वैभव आम्हाला कधी प्राप्त झालंच नाही असा एक अर्थ आहे. आणि दैवेन सहितम तुकाराम महाराज म्हणायचे की आम्ही खरे भाग्यवान अशा प्रकारचे दरिद्री आहोत. भाग्यवान दरिद्री कसे तर या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की आमच्यावर आलेले जे प्रसंग आहेत त्या प्रसंगामध्ये आमचं संपूर्ण सावकारी बुडाली. या ठिकाणी काय दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान स्त्रिये का अन्न करिता मेली असं झालं. पण तरीसुद्धा आम्ही मात्र तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. अशा प्रकारची स्थिती जी आहे ही आम्हाला कशामुळं प्राप्त झाली तर या ठिकाणी अनुतापे तुझे राहिले चिंतन चिंतन झाला व मन संसार.
आम्हाला हा संसार किती अनित्य आहे, याच्यात किती पारतंत्र्य आहे, याच्यात किती दुःखाचा कडिलोट आहे, हे आमच्या जीवनामध्ये आम्हाला कळलं. त्यामुळं आम्ही या ठिकाणी ह्या संसाराच्या विषयी आसक्ती धारण केली नाही. ह्या जगाचा निर्माता असणारा जो परमात्मा आहे त्याच्यावर आम्ही नित्य निरंतर प्रेमाचा आमच्यातर्फे एकतर्फी प्रेम करीत राहिलो आणि त्याची अनुभूती पण आम्हाला आली. विठ्ठल घडलेली गोष्ट सांगतो. एक मोठे महान व्यक्ती आहेत. आता ते नुकतेच वैकुंठवासी झाले. तर त्यांनी एक पुण्यात घर घेतलं. तर घर इतकं मोठं होतं की या गल्लीपासून त्या गल्लीपर्यंत असं एक पुण्यामध्ये एवढा मोठा वाडा घेतला. आणि मग त्यांनी ते बघायला नेलं. त्यावेळेस स्वामी महाराज होते. स्वामी महाराज आजारी होते. आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो, पण त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही हे आमचं घर बघावं अशी माझी खूप इच्छा आहे. मोठी महान व्यक्ती होती, त्यामुळं ते घर पाहायला आम्ही गेलो. पण तिथं होते 32 खोल्या त्या वाड्यामध्ये. तर ते म्हणे तुमचे पाय लागायला पाहिजे आमच्या घराला. मग स्वामी महाराज एका खोलीत गेले. त्यांनी सांगितलं असं नाही, प्रत्येक खोलीत तुमचा पाय लागला पाहिजे. सगळ्या खोल्यात 32 खोल्यात आजारी असताना स्वामी महाराज तिथं गेले. आणि आल्यानंतर त्यांनी विचारलं की महाराज स्वामीजी घर कसं वाटलं? चांगलं आहे म्हणे. नाही पण तुमचा अभिप्राय काय सांगा. तर त्यांनी सांगतो इथं हे मी मंगलामध्ये अमंगल बोलत नाही. या ठिकाणी हे खरं मंगलातलं मंगल आहे. विठ्ठल स्वामी महाराजांनी सांगितलं की घर तर तुमचं छान आहे, पण मला थोडंसं दुःख झालं. ते म्हणे काय झालं की इतक्या परिश्रमाने जीवनामध्ये तुम्हाला राहायला छपरामध्ये पत्र्याच्या घरामध्ये तुम्ही राहत होते आणि एवढं मोठं घर तुम्हाला झालं. खरोखर तुम्ही पुरुषार्थ केला, पण मला मात्र याचं दुःख होतं. म्हटले की त्याचं कारण असं आहे का नक्की एक ना एक दिवस ह्या घरातून तुम्ही तरी बाहेर जाणार, नाही तर घर तरी पडणार. विठ्ठल म्हणून हे घर जे आहे ते सत्य समजून, ते भोग्य समजून जर आपण त्याच्या ठिकाणी आसक्ती ठेवली तर स्वामी महाराजांच्या भाषेत ते घर राहत नाही, ते घर निर्माण करतं. विठ्ठल सर्व परिस्थितीचा ह्या संसार दुःखाचा अनुभव घेतल्यानंतर तुकाराम महाराजांना आसक्ती झाली नाही, वैराग्य निर्माण झालं. हे घर नित्य नाही, तेव्हा नित्य ज्ञानदेवा घर चिदानंदी आपल्या ज्ञानघन असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या स्वरूपात आपली अंतःकरण वृत्ती ठेवली तर ते खरं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी घर करणं आहे. आणि त्या घरासाठी ही एक व्यवस्था म्हणून घर आहे. याच्या पलीकडे याची काही किंमत नाही. विठ्ठल तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनाचा आराखडा केला. आमचा उद्धव पण काही वर्षापासून किंवा महिन्यांपासून रात्रंदिवस त्यांनी काय चित्र उभं केलं असेल, आहे की नाही. आणि तुकाराम महाराजांनी संसाराचं किंवा आपल्या सुखाचं चित्र निर्माण केलं. आणि त्या सुखाचं चित्र जे तुकाराम महाराजांनी अशा प्रकारचं केलेलं आहे तो हा आजचा अभंग आहे. विठ्ठल त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. निरंतर
आपण आपल्या घराच्या किती कल्पना केल्या, परंतु ते घर पूर्ण झालं असं आपल्याला कधी वाटत नाही. जसं निळोबाराय म्हणतात, त्यांचं जीवनातली इमारत पूर्ण झाली की पूर्ण केला मनोरथ असं म्हणतात. तसं जगात घर दुसरं घर पाहिलं की लगेच वाटतं की याच्यामध्ये हे कमी आहे, त्याची पूर्तता केली का तिसरं वाटतं. अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा आहेत, परंतु ह्या सर्व गरजा केवळ परमार्थ करण्यासाठी आहेत. विठ्ठल तुकाराम महाराज हे आर्किटेक्ट होते, इंजिनियर मोठे. त्यांनी ठरवलं घर बांधायचं, पण घर कोणाच्या सांगण्याप्रमाणे दुसरा आर्किटेक्ट नाही, आपणच कल्पना करायची आणि आपल्या मनासारखं घर बांधायचं. आणि तुकाराम महाराज म्हणतात ते कार्य मला पूर्ण झालं. विठ्ठल तुकोबरायांनी भंडारा, भामचंद्र, घोराडा सगळे डोंगर त्या ठिकाणी पायाखाली घातले, गिरीकंदरामध्ये वास केला. आणि पाहिलेची नाही मागे परतोनी, संसाराकडं कधीही परत लक्ष दिलं नाही. परंतु तुकाराम महाराज म्हणतात ह्याच अभंगामध्ये की आम्ही घर बांधलं, याचा अर्थ त्यांचं घर परिपूर्ण झालं. आणि ते घर कुठं बांधायचं होतं त्यांना? लौकिकातलं घर बांधायचं नव्हतं, अलौकिक दिव्य घर, की जे लौकिकातलं घर आहे तर ते घर मनुष्या त्या घरामधलं ते काही अनादिकालापासून नाही, पूर्वी नव्हतं आता बांधलं. ते घर अविनाशी राहणार आहे असं नाही. आणि मधल्या काळात जरी दिसलं तरी तो सुद्धा एक भास आहे. स्वामी महाराज सांगायचे स्वप्न दिसतं आपल्याला, आणि स्वप्नामध्ये आपल्याला सर्व दिसतं, सर्व पंढरपूर स्वप्नामध्ये येतं. पण अगोदर होतं का? स्वप्नात नव्हतं. नंतर स्वप्नातून जागं झाल्यावर आहे का? नाही. आणि जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा तरी ते खरं आहे का? नाही. खरं आहे, खरं नाही का खरं नाहीच आहे का नसताना दिसतं. तशी नसलेली जगदरूपी वस्तू जी आहे ही रज्जू सर्पकार जगदंबर भासयेले जगदंबर भासयेले जगदंबर रज्जू सर्पकार भासयेले जगदंबर भासयेले जगदंबर भासयेले जगदंबर. संध्याकाळच्या वेळेला जसं एखादी अंधारामध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्ण अंधार नाही, उजेड नाही, अशा सायंकाळच्या वेळेला आपल्याला दोरी पडलेली असते रस्त्यावर आणि आपल्याला इथं सर्प पडला असा भ्रम होतो. तसं या ठिकाणी, कारण का आपल्याला दोरी कळत नाही मग तिच्यावर भ्रम होतो सर्पाचा. तसं आपल्याला मी कोण आहे, मी असंग निर्विकार सच्चिदानंद आत्मा आहे हे आपल्याला कळत नाही, आणि मग त्या आत्म्यावर आपल्याला ह्या जगाचा भ्रम होतो. जसा ध्रुव बाळाने मागणं मागितलं देवाकडं की मला अशा ठिकाणी ठेव की माझ्या वडिलांनी मला माझ्या सावत्राईनं मांडीवरून उठवलं, तुझा अधिकार नाही सांगितलं, देवा आता तू मला आढळपद दे, असं आढळपद दे की मला कोणी उठ म्हणणार नाही. आणि मग आढळपदी बाळ बैसविला धुरू अक्षराचा सागरू उपमन्या, अशा प्रकाराने हे आढळपद त्याला प्राप्त झालं. तुकाराम महाराज म्हणतात की त्या ध्रुवाला सुद्धा आढळपद आपण म्हणतो, पण कधीतरी पुण्य संपलं की त्याला सुद्धा जन्माला यावं लागतं. आम्हाला असं आढळपद पाहिजे की ज्या पदापासून आम्ही पुन्हा बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, अशा प्रकारचं शाश्वत अनादी अनंत अविनाशी असं पद आम्हाला प्राप्त व्हावं. आणि तिथं आम्हाला घर बांधायचं आहे. ते कुठं बांधायचं आहे तर ते सांगतात निरंजन.
निरंजन म्हणजे ज्या निरंजनी एकटवाने तुकाराम महाराज सांगतात. तर निरंजन याचा अर्थ असा आहे का त्या ठिकाणी दुसरा कोणताही पदार्थ नाही, व्यक्ती नाही, केवळ एकम एव, केवळ आपणच त्या ठिकाणी आहोत. दुसरा पदार्थ जर असला तर त्या पदार्थापासून आपल्या सत्तेतला दुसरा पदार्थ असला, तो आपल्या विरोधी असला, आपल्यापेक्षा प्रबल असला आणि तो पदार्थ आपल्याला सुख मिळू देत नाही. परंतु जर आपल्याला कोणी शत्रूच नाही, आपल्याहून स्वतःच्या स्वतःला कधी भीती वाटते का? नाही. भीती कधी वाटते? द्वैताद्वयी भयम भवती. दुसरा असले म्हणजे भीती निर्माण होते. शास्त्राचे हे सिद्धांत आहे. आणि आपण भारत देशात जन्मलेला आहोत. हा देश धनमान यांचा विचार करणारा देश नाही. हा देश जो आहे फक्त भगवंताचा विवेक करणारा, भगवंताच्यामध्ये भक्तीमध्ये, प्रेमामध्ये, ज्ञानामध्ये रममान होणारा हा देश आहे. तर या ठिकाणी धनमानामध्ये सुख मानलं जात नाही, याच्यामध्ये ज्ञानामध्ये सुख मानलं जातं. या ठिकाणी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे असं मानलं जातं. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ह्या गोष्टीकडे काही लक्ष दिलं नाही. आपल्याला सर्वांना जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र माहीत आहे. तेव्हा तुकोबारायांनी असं सांगितलं की मला जे घर आहे ते निरंजनात पाहिजे. निरंजन म्हणजे तिथं दुसरा कोणताही पदार्थ, व्यक्ती, घटना काहीही नाही, केवळ मी एकटा असेल. अशा प्रकारचं निरंजनामध्ये घर बांधावं असं मला वाटलं. याचा अर्थ काय आहे? तुकाराम महाराजांनी संतांच्या संगतीमध्ये मी कोण आहे, मला कुठं जायचं आहे, माझ्या जीवनात दुःख का, माझ्या जीवनात अविनाशी सुख का नाही, दुःख संबंधरहित अनुभूती मला का येत नाही, याच्यासाठी तुकाराम महाराजांचा जीव रात्रंदिवस तळमळत होता. त्यामुळं संतांच्या संगतीत बसून त्या ठिकाणी बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती, माझी कोणीच न होती निश्चय चित्ती दृढ झाला. अशा प्रकारच्या भूमिकेत तुकोबाराय डोंगरावर काढीत होते. आणि तुकाराम महाराजांनी विचार केला की निरंजनामध्ये जिथं मला कोणीही शत्रू नाही, जिथं मला कोणताही प्रतिबंध नाही, अशा निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती घ्यायची झाली तर संतांनी मला सांगितलेलं आहे की यासाठी जर मी एखाद्या जीवाला, राजाला, पतीला, मुलांना यांना जर शरण गेलो तर मुळात एकादशीच्या घरी शिवरात्र अशा प्रकारचे तेच अपूर्ण आहेत, तर ते मला पूर्ण काय करणार आहेत. तेव्हा ह्या जीवांच्या संगतीत किंवा त्यांची शरणागती उपयोगाची नाही. धन जर घ्या म्हटलं तर धनसुद्धा काय आहे, आपल्याला बँकेत धन आहे एवढंच समाधान असतं. वास्तविक आपल्याजवळ असतं का? बरं, काल परवाच आपण चिंतन केलं की आपले इतकं आपलं निकृष्ट विचार पोचलेले आहेत की आपण कधी विचारच करत नाही. दिवसभर धावत बसतो पैशापाठीमागं, सुखापाठीमागं, पण सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया विष्टीला जीव माझा, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबारायांनी असा विचार केला की या ठिकाणी हे प्राप्त होणारं जे सुख आहे ते सुख मला अशा प्रकारचं पाहिजे, अविनाशी सुख पाहिजे. आणि त्या सुखासाठी तुकोबाराय सांगतात की आम्ही निरंजनामध्ये जिथं कुठलाही कशाचाही गंध स्पर्श नाही अशा ठिकाणी घर बांधण्याचं ठरवलं. आणि त्यासाठी संतांनी सांगितलं की तुम्ही जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने जडाला शरण जाऊ नये, जीवाने देवाला शरण जावं. म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे, सर्व भावे देवासी, भावे देवासी, तुकोबाराय म्हणतात तो हा उतरील पार, ह्या जन्ममरण परंपरेतून तुम्हाला पलीकडं नेणारा केवळ परमात्मा आहे आणि म्हणून शरण जावे, म्हणून तुम्ही परमात्म्याची शरणागती करावी असं सांगतात. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संतांनी मला सांगितलेलं आहे हे संपूर्ण जगत ज्याने निर्माण केलं
जो ह्या संपूर्ण जगताचा सांभाळ करतो आणि शेवटी प्रलयाच्या वेळी ह्या सर्वांना आपल्या पोटात घेतो असा असणारा सर्वज्ञ सर्व शक्तिमान असा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याची जीवाने शरणागती करावी आणि ती शरणागती मी त्या परमात्म्याची केली. म्हणून त्या ठिकाणी सांगतात की निरंजनात घर बांधायचं, याचा अर्थ शून्यात विश्व निर्माण करायचं. आपण म्हणू शकतो एखादा मनुष्य दरिद्री असला आणि त्यांनी मोठं आर्थिक प्रगती केली, आपण म्हणतो की काय आहे की त्याने शून्यातून विश्व निर्माण केलं. वास्तविक ह्या शून्यातून विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य परमात्म्याचं आहे. आता तुम्ही म्हणा नाही स्वतः पठ्ठ्याने प्रयत्न केले, पठ्ठ्याने प्रयत्न करण्यासाठी लागणारं शारीरिक बल कोणी दिलं, मनोबल कोणी दिलं, त्या ठिकाणी बुद्धिबल कोणी दिलं, तर तो बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती त्या परमात्म्याने हे सगळं दिलेलं आहे, आपलं काही नाही. आणि अशी जर भूमिकेत असेल तर त्या मनुष्याला समाधान मिळतं. विठ्ठल परमात्म्याचं नावच निरंजन आहे. निरंजन, अंजन म्हणजे काजळ असतं ना, त्याला अंजन म्हणतो आपण. तर त्या ठिकाणी निरंजन म्हणजे अंजन म्हणजे काला डाग नाही असं निष्कलंक जीवन ज्याचं आहे त्याला म्हणतात निरंजन. असा निष्कलंक कोण आहे तर केवळ परमात्मा आहे. त्या परमात्मा ह्या सगळ्या जगाची उत्पत्ती स्थिती लय करतो, तरीसुद्धा त्याला पाप लागत नाही, पुण्य होत नाही, त्याला चांगल्या घटना झाल्या म्हणून सुख होत नाही, काही विरोध झाल्या म्हणून दुःख पण होत नाही. राज्याभिषेकही रामाला सारखाच आहे आणि सीतेचा वनवास पण सारखाच आहे. विठ्ठल परमात्म्याचं मूळ स्वरूपच निरंजन आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी हे जग नाही आणि हे जग ज्या मायेने दाखवलं तुम्हाला आम्हाला, ती मायेचा सुद्धा त्याला स्पर्श नाही. असा असणारं त्याचं मूळ स्वरूप जे आहे त्या स्वरूप अविनाशी आहे. ते उत्पन्न झालं नाही, त्याचा कधी नाश होत नाही. त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही, अज्ञानाचं कार्य पण नाही, त्याला जन्म नाही, मरण नाही, सुख नाही, दुःख नाही. अशा प्रकारचं त्या आणि तो परमात्मा सर्व व्यापक आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. हा परमात्मा केवळ विटेवर उभा आहे एवढाच नाही, दिसतो हा तैसा नव्हे, सर्व दिशा व्यापक असा हा जो परमात्मा आहे तो निरंजन परमात्मा आहे. आणि त्याची प्राप्ती जर आपल्याला झाली तर मनुष्याच्या संपूर्ण दुःखाची त्याला आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक तिन्ही दुःखातून तो कायमचा मुक्त होतो. पण याला सोडवणारा कोण आहे? निदानीचा एक पांडुरंग. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही त्या निरंजनामध्ये म्हणजे त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी घर बांधलं. घर म्हणजे कोणतं तर आपल्या ह्या शरीरात राहणारं जे मन आहे, हे मन केवढं आहे माहिती आहे का? हे मन जेवढं आपलं शरीर आहे, शरीराला जर मनुष्याच्या पायाला काटा टोचला तर डोक्यात झणझणे येतात. याचा अर्थ हे मन सगळ्या शरीरात व्यापलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही घर बांधलं म्हणजे आम्हाला देवाने दिलेलं जे मन आहे ते मन आम्ही दुसरीकडे कुठं ठेवलं नाही. ते मन निरंतर आम्ही त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करणं. नेहमी आमची प्रत्येक अंतकरणाची वृत्ती निघाली की ती शब्दस्पर्शादी विषय पाहत नाही, धनमान पाहत नाही, त्या ठिकाणी शरीराचं अंजन भंजन करण्याचा विचार करत नाही, मानापमानाचा विचार करत नाही. आम्हाला एकच भूत लागलेलं आहे, ते म्हणजे पंढरीचे भूत मोठे आणि आल्या गेल्या झडपी वाटे, आणि तिथं आम्ही राहतो. म्हणून या ठिकाणी म्हणतात की आम्ही निरंजनामध्ये घर बांधलं म्हणजे आमचे डोळे जे आहेत ते परमात्म्याला पाहतात, डोळ्यांनी तिथंच घर केलं. कान परमात्म्याचे गुण ऐकतात. आमच्या मुखातून भगवंताचा नाम त्या ठिकाणी घेतलं जातं. आम्ही भगवंताचा जेवण म्हणून करत नाही, भगवंताचा हा प्रसाद म्हणून भक्षण करतो. अशा प्रकारे आमचा सगळा संबंध कोणाशी आहे? परमात्म्याशी आहे. संबंध एकेशी उरला नामी. आम्ही भगवंताचं नामस्मरणाशी आमचा संबंध आहे. त्याच्या आम्हाला संतांशी संबंध आहे आणि देवाशी संबंध आहे. हे दोनच संबंध आमच्या जीवनाचे स्थायीभाव झालेले आहेत. विठ्ठल आणखी दुसरी
गोष्ट तुकोबाराय सांगतात, अशा निरंजनात म्हणजे परमात्मा स्वरूपाची आम्ही उपासना करतो, भक्ती करतो. उपासना शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ आणि अस म्हणजे असणं, बसणं. या ठिकाणी कायम आमची वृत्ती देवाजवळच बसते, तिथंच आमचं घर झालेलं आहे आणि तेच आमचं घर आहे असं सांगितलं. याचं कारण काय आहे तर त्यांनी सांगितलं की ते देवा निरंजन आहे म्हणजे त्याला नाम नाही, रूप नाही, वर्ण नाही. नही रंग नही रूप नही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया. माणसाने जोपर्यंत गुणामध्ये किंवा आकारामध्ये सापडतो तर ते का आकाराचं असे, आपण सगळे आकार पाहतो. तुकोबारायांचे एक अभंग आहे, आलिया आकारा अवघे नासे, अवघाचे आकार ग्रासियेला काळे आणि एकची निराळे हरीचे नाम. जे जे आकार आपल्या शरीराला आकार प्राप्त झाला की नाही, घराला आकार प्राप्त झाला की नाही, वृक्षाला आकार प्राप्त झाला की नाही, ह्या यंत्राला आकार प्राप्त झाला की नाही, याला नाव पण आहे, याला माईक म्हणतो, त्याला झाड म्हणतो, याला शरीर म्हणतो. असं नाव ज्याला ज्याला आलं आणि ज्याला ज्याला आकार आला, तर जे जे आकाराला आलं ते आलिया आकारा अवघे नासे. त्या ठिकाणी सगळं हे काळाचं खाद्य आहे. आकारवान आहे, नाम आहे, रूप आहे आणि अमर आहे, असं कधीच होत नाही. असं कधीच होत नाही. तेव्हा ह्या आकार जे आहे फक्त एकच आहे की काय सांगितलं प्रमाण, आलिया आलिया आकारा अवघे नासे. आलिया आकारा अवघे नासे. पण एकच आहे, एकची निराळे हरीचे नाम. अवघाची आकार ग्रासियेला काळे, एकची निराळे हरीचे नाम. फक्त परमात्म्याचं नाम अविनाशी आहे. परमात्म्याचं रूप भक्ताच्या कल्याणासाठी पांडुरंग परमात्मा आपल्या कटेवर कर ठेवून विटेवर भक्ताच्या संरक्षणासाठी आलेला आहे, तो मात्र अविनाशी आहे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात त्या निर्गुण निराकार जो आहे तो आमच्यासाठी सोपा झाला आणि तुका म्हणे झाला सोपा, आला नावा रूपा. तुका म्हणे झाला सोपा. तोच परमात्मा आम्हाला ज्याला नाव नाही, रूप नाही, त्याचं काय चिंतन करणार. मग तो परमात्मा आमच्या कल्याणासाठी सगुण साकार रूपात जेव्हा प्रगट झाला, तिथंसुद्धा आम्ही काय केलं, बांधिले घर. आणि पहिला आकार नाशवान आहे म्हणून निराकारी निरंतर राहिलोशे. आम्ही निराकार परमात्मा आहे त्याच्यामध्येच कायम राहिलो. आणि तो परमात्मा जेव्हा आमच्यासाठी, जरी आमची बुद्धी आमचं बळ कमी पडलं, आम्हाला त्या परमात्म्याचं ग्रहण करता आलं नाही, तरी तो आमच्यासाठी सोपा झाला, नावारूपाला आलं. आम्ही त्याचं भजन करायला लागलो. पण मग तुम्हाला तर जायचं होतं निराकारामध्ये आणि तुम्ही सगुणाचं भजन करायला लागले. तुकोबाराय म्हणतात आम्हाला आमच्या गुरुपरंपरेनं संतांनी सांगून ठेवलं आहे की निर्गुणी पावले सगुणी भजता आणि विकल्प धरिता जीवा झडे. निर्गुणातच जायचं ना, सगुणाची दोरी धरा. सगुणाच्या सूत्रांनी तुम्हाला त्या निर्गुण निराकार परमात्म्याची मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होईल. विठ्ठल आमच्या वास्तुशांतीचाही आनंद आहे, पण हा सापेक्ष आनंद आहे. आजचा आनंद उद्या नाही. पण तुकाराम महाराजांनी जे घर बांधलं ती वास्तुशांती निरंतर आहे, कारण त्यांच्या जीवनाची इमारत जी आहे ती इमारत परिपूर्ण आहे आणि आपला पाया खचलेला आहे. विठ्ठल आता मग तुम्ही त्या परमात्म्याचा रात्रंदिवस भजन केलं, त्याचं फल काय झालं हे अभंगाच्या द्वितीय निराभासी पूर्ण, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण, निराभासी पूर्ण झालो समरस, झालो समरस. निराभासी पूर्ण, निराभासी पूर्ण झालो समरस,
तुकोबाराय सांगतात की आम्ही तो जो निराभास म्हणजे ज्याच्या ठिकाणी कोणताही आभास नाही, म्हणजे जो केवळ परमात्माच परमात्मा सगळीकडे व्याप्त आहे, की या ठिकाणी परमात्म्यावाचून रीता ठाव नाही वरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची, असा सर्व व्यापक परमात्म्याचं मला ज्ञान झालं, भेट झाली असं तुकाराम महाराज म्हणत नाही. त्यांच्याशी अखंड ऐक्यास पावलो आम्ही. ते आम्ही आता त्यांची भेट झाली असं म्हणत नाही, ते आणि मी एकच झालो, त्याच्याहून वेगळा उरलो नाही. मनुष्याच्या जीवनात सर्वात मोठा पुरुषार्थ आहे की त्यांनी परमात्म्याचं ज्ञान नाही करून घ्यायचं, ज्ञान करून परमात्मरूप व्हायचं. जसं मीठ पाण्यात एकदा विरघळलं की मीठ आणि मीठ परत ओळखता येत नाही, त्याप्रमाणे आपण परमात्म्याच्या स्वरूपाशी इतकं समरस व्हावं. आमच्या मातोश्रीबाई एकदा आळंदीला आल्या आणि स्वामी महाराज आजारी होते. त्यांनी सांगितलं, ते बाई म्हटली त्यांना की स्वामी महाराज तुम्ही वंगाळ झाले. ते म्हणे काय वंगाळ वगैरे काय नाही, मी ठीक आहे म्हटले. त्यांनी सांगितलं पण तुम्ही काही चिंता करता का? तर ते म्हणे मी खूप चिंता करतो म्हणे. त्या चिंतेमुळंच असं झालं. तुम्हाला काय चिंता करायची, तुम्ही संन्यासी आहे, तुम्हाला चिंता करण्याची काय गरज आहे? ते म्हटले की ही जी माया आहे सगळी दिसती, ही सगळी माया आहे आणि ती मिथ्या आहे, स्वप्नाप्रमाणे आहे, तिची चिंता करून काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही. बरं देवाचं चिंतन करावं तर देव मीच आहे, मग त्याचंही काही चिंता करायची नाही. तेव्हा आता मला चिंता कशाची करायची याची चिंता लागली. स्वामी महाराजांना एक जण म्हटला, स्वामी महाराज तुमच्याकडं पाहिलं ना की इतकं तुम्ही आनंदी दिसता म्हणे, आणि तुमच्याजवळ तर काहीच नाही, कफल्लक संन्यासी तुम्ही निष्कांचन, पण तुमच्याकडं पाहिलं का जणू काय आनंद ओसंडून वाहतो. आणि आमची स्थिती काय आहे? फोडिली गोवरी आयसा दिसे तोंडावरी, अशी आमची स्थिती आहे. तुम्ही किती आनंदी आहात. स्वामी महाराज म्हणे ए तू दुःखी असणार काय, मला शिव्या का देतो? ते म्हटले. त्यांनी सांगितलं काय मी तुम्ही आनंदी असा असतं म्हणतं. ते म्हणे आनंदी नाही, मी आनंदच मी आहे. विठ्ठल म्हणून या ठिकाणी म्हणतात की निराभासी पूर्ण झालो समरस आणि अखंड ऐक्यास. म्हणजे लवण मेळविता काया उराले निराळे, तैसा समरस धावो तुझ माझे हारपलो. काय विता तैसा समरस झालो. लवण मेळविता जळे, पाण्यात एकदा मीठ मिसळलं की काय उरले निराळे, तैसा समरस झालो. मी तसा तुमच्या स्वरूपामध्ये मी वेगळा राहिलो नाही, तर तैसा समरस झालो. तुझं माझी हरपलो, तुझं माझी हरपलो. तुझ्या माझा मीपणाच कुठं निघून गेला आणि केवळ तूच तू राहिला, अशा प्रकारची अनुभूती. तत्वमाशी विद्या ब्रह्मानंदी सांग, तुकोबाराय म्हणतात जी तत्वमसी विद्या आहे ही ब्रह्मविद्या आहे, आनंद प्राप्तीची विद्या आहे, ती मला प्राप्त झाली नाही. मी ती विद्या स्वरूपच झालो, अशी स्थिती मला प्राप्त झाली. परंतु तुकोबाराय सांगतात, तुकोबारायांना विचारलं ही स्थिती तुम्हाला कशामुळं प्राप्त झाली असं जर विचारलं तर ते तुकोबाराय अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता
अखंड आकाश पावलो अखंड ऐक्यास पावलो अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो निराभासाचे बोल निराभासाचे बोल झालो आपली खऱ्या अर्थाने आपल्याला शांतता प्राप्त व्हावी यासाठी जगद्गुरू तुकोबाराय आपल्या अनुभवाचे बोल सांगत आहेत की तुकाराम महाराज म्हणतात मला अखंड जे ऐक्य आहे परमात्मा जसा आहे तसाच मी आहे तुझं मज नाही भेद हा केला सहज विनोद जरी मी तुकोबार दिसत असेल आणि तो विठोबा दिसत असेल पण बाहेरून जरी आमची स्वरूप भिन्न असेल तर अंतरंगात मात्र आम्ही दोन्ही एक आहे आणि हे सगळं मला त्यांच्याच कृपेने कळलेलं आहे हां आपलं दोघांचं असणारं ऐक्य हे काही माझ्या प्रयत्नाने झालेलं नाही परमात्मा हा प्रयत्न साध्य वस्तू नाही मी इतके दिवस उपास केला हां इतकं जप केला इतकं तप केलं म्हणे मिळेल असं नाही परमात्मा हा प्रयत्न साध्य नाही तो कृपा साध्य आहे फक्त आपल्याला त्याच्याकडे पाऊल टाकायचं आहे स्वामी महाराज सांगायचे डोंगरे महाराज पण सांगायचे की परमात्म्याचं आणि जीवाचं अंतर 60 पावलाचं आहे परमात्मा आपल्यापासून 60 पावलं दूर आहे मग आता परमात्म्याची प्राप्ती कशी करायची ते म्हणे फक्त आपण एक पाऊल टाकायचं पुढं काहीच करायचं नाही की मला तुझ्याकडे यायचं आहे आणि तुझ्याजवळ यावं अशी माझी मनोमन इच्छा आहे एवढं म्हणून पहिलं पाऊल टाकलं का परमात्मा 59 पावलं चालून येतो विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात झालो तदाकार नित्य शुद्ध तुका म्हणे आता तुका झालो तदाकार नित्य शुद्ध परमात्म्याचा जो आकार म्हणजे त्याचं जे स्वरूप आहे ते माझं आणि त्याचं दोन राहिलं नाही आता परमात्म्याला मरणाची भीती नाही मलाही मरणाची भीती नाही परमात्म्याला जन्म मरणाची भीती नाही मलाही जन्म मरणाची भीती नाही मला या ठिकाणी परमात्म्याला काय आहे ज्ञान आहे सर्वज्ञ आहे मला सुद्धा माझ्या स्वरूपाचं पूर्ण ज्ञान आहे परमात्मा घनीभूत आनंद स्वरूप आहे माझ्या ठिकाणी सुद्धा आनंदाचे डोहे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची काय सांगू झाले काहीची या बाही अशा प्रकारचं मलाही आनंद आहे म्हणून या ठिकाणी परमात्म्यामध्ये आणि माझामध्ये भेद राहिला नाही मी त्याच्या स्वरूपामध्ये एकरूप होऊन गेलेलो आहे तुझं मजं नाही भेद अशा ठिकाणी मी परमात्म्याशी भांडतो अमर तू खरा आणि कैसा नव्हे मी म्हातारा तूच एकटा अमर लागून गेला का मी नाही काय आणि जर तू काही जर या ठिकाणी आक्षेप घेत असतील चाल संतांच्या दरबारात चाल जाऊ संतापुढे वाद करीन निवाडे या ठिकाणी आता निवाडा संत करतील का जीव आणि देव दोन्ही एकच आहेत हे तुकाराम महाराजांचं नाही आपलं सुद्धा तसंच आहे विठ्ठल आपल्याला तुकोबाराय सांगतात तुम्हाला मी ह्या अनंत सुखाला प्राप्त झालो आणि तुम्ही मात्र रात्रंदिवस दुःखाने होरपळत आहात याचं कारण काय तर याचं कारण तुकाराम महाराज जाता जाता आपल्याला सांगतात तुका म्हणे आता नाही अहंकार मी हा जो शब्द प्रयोग आहे तो एकदा जर मनुष्याने सोडून दिला की त्याला आनंदच आनंद आहे आणि मीला जर का त्याने घट्ट आवळून बसलं की त्याला दुःखच दुःख आहे दुःखाचा विस्तार आहे विठ्ठल
साधी गोष्ट आहे. हां, आपण विचार करत नाही. आपण सगळे विचार करतो, पण दुसरेच विचार करतो. जे विचार करून काही लाभ नाही हां, ते विचार करतो. ज्या विचाराने आपल्याला काहीतरी लाभ होईल असा विचार, हित होय ते तो करा. हा, विठ्ठल विठ्ठल हा, ते तर आहे. विचारा वाचूनी न पविजे समाधान. पण तो विचार कोणता करावा? हां, आहे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचा, हा विचार मनुष्याने दररोज केला पाहिजे. आणि 24 तासापैकी स्वामी महाराज जर सांगायचे फक्त 5 मिनिटं तुझं मुंडाचं गुडघ्यावर घे आणि शांतपणे हा विचार कर की मला एक दिवस मरण येणार आहे, मरणाचा विचार कर. हित ते करावे देवाचे करुणिया मन एकविध. हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एकविध. क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा या पार करावा या पार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा या पार करावा या पार. हित भावे मोरी धरून ठेवा, हित शुद्ध सेवा देवाची हे, हित शुद्ध सेवा देवाची हे. हित भावे तरी दंबदुरी ठेवा, शुद्ध करा देवाचे, हित शुद्ध करा देवाचे. करा सारे विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे. सारा सारा विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे. यांनी एवढी प्रमाण सांगितली का ह्या प्रमाण म्हणजेच एक कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल हित ते करावे देवाचे चिंतन करुनिया मन शुद्ध भावे. एकविध. करुनिया मन एकविध. सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. क्षण क्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. असं तुकोबाराय आपल्याला या अभंगामध्ये एक प्रकारची सूचना करीत आहेत. अशा रीतीनं या ठिकाणी यथाशक्ती यथामती आपण या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आता या ठिकाणी मी अगोदरच सांगितलं की अभंग जो आहे तो अभंग अद्वैत प्रकरणातला आहे. त्यामुळं त्याचा साधारणपणे अर्थ आपल्याला हे पण आपण ऐकलं पाहिजे. या ठिकाणी काही लोक म्हणतात आम्ही ऐकलं पण काही कळलंच नाही, डोक्यावरून गेलं असं म्हणतात. पण जर ऐकूनही डोक्यावरून जातं तर नाही ऐकलं तर कधीतरी कळेल का? कधीच कळणार नाही. ऐकून ऐकूनच कळेल. विठ्ठल आमचे बाळासाहेब आहेत ते त्यांच्या निरोप समारंभाला गेलो होतो आम्ही विद्यापीठामध्ये. आता त्यांचा विद्वत्ता त्यांचा जो विषय आहे स्टॅटिस्टिक, त्याच्यामध्ये त्यांचे शेकडो प्रबंध जगामध्ये गाजले आणि ते काय करतात की त्यांचं जे काही कौतुक झालं ते आम्हालाच बोलावलं होतं. तर ते मी जगामध्ये व्यक्तीचं चरित्र एवढं कौतुक कुठं पाहिलं नाही. आणि ते एक दिवस आले आणि ते म्हटले की मी गाथा दररोज वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, मला विचारसागर का कळत नाही. विठ्ठल विठ्ठल आमच्या गुलेबाबांच्या भाषेत
का कळणार नाही, पण त्याच्यासाठी ढुंगाचं तुंतुन करावं लागतं. विठ्ठल 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 बाळासाहेब इकडं विस्तार करत राहतील भौतिक, आणि ह्या जीवनात समाज जीवनात रममान होतील, तर अध्यात्म कधी कळणार. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी आपण अर्थ पाहिला. मी अगोदरच सांगितलं होतं की याचा हे जे अभंग आहे आता घेतला म्हणून त्याचं चिंतन केलं. खरं तर आहे ही स्थिती जर आपल्याला अनुभवायची असेल तर आपण काय साधन केलं पाहिजे, त्याचंसुद्धा बहिणाबाईने, तुकोबारायांची शिष्या बहिणाबाई यांनी हे आपल्या जीवनाची इमारत खरी जर उभारायची असेल आणि ती सफळ करायची असेल, तिची वास्तुशांती करायची असेल, तर त्यासाठी बहिणाबाईंनी आपल्या अनुभवाचं एक इतिहास त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच्यातमध्ये साधनेची प्रणाली पण सांगितलेली आहे, क्रम पण सांगितलेला आहे. तो एक आपण 5-10 मिनटामध्ये सांगून आजच्या चिंतनाला विराम देऊ. विठोबा निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. या ठिकाणी आपण चिंतन करताना एक शेवटचा भाग थोडक्यात सांगतो की तुकाराम महाराज म्हणतात, मला ही स्थिती कधी प्राप्त झाली, आता अहंकार नाही. हां, मी सुंदर आहे, मी श्रीमंत आहे, मी विद्वान आहे, ह्या सगळ्या अहंकाराचा त्याग केला की मग सुख असतं. बघा, आपल्या झोपेमध्ये मी कोण आहे याची जाणीव आहे का? श्रीमंताला मी श्रीमंत नाही, गरीबाला मी गरीब आहे असं नाही, स्त्रीला मी स्त्री आहे असं नाही, पुरुषाला मी पुरुष आहे अशी जाणीव नाही. आणि सगळेजण सकाळी उठल्याबरोबर कसे उत्साही असतात झोप झाल्यानंतर. त्यांना विचारलं तुम्हाला झोपेमध्ये कसं वाटलं, सगळे म्हणतात खूप आनंदात झोपलो होतो, काय कळलंसुद्धा नाही असं म्हणतात. आता तिथं होतं का अहंकार? त्याला काही नाही, फक्त अहंकार नसला की सुख असतं. आणि आपल्याला काय वाटतं मी श्रीमंत, ह्या अहंकाराने सुख होईल. सुख नाही होत, ते दुःखाला सुरुवात होत असते. विठ्ठल म्हणून तुकोबाराय म्हणतात मी हा अहंकार सगळा सोडला, मी सुखी, मी दुःखी, मी ज्ञानी, मी अज्ञानी, मी काहीच नाही. या ठिकाणी मी आहे, या मी जसा आहे तसा आहे. अशा प्रकारचं हा जो उसना आणलेला अहंकार तो सगळा टाकून दिला, त्यामुळं मी भगवत स्वरूप झालो असं सांगतात. असो, आता हे आपण चिंतन केलं, कोणाला वाटत नाही ही स्थिती आपल्याला असावी का? ती तुकोबारायांचीच मक्तेदारी आहे. हां, आणि तुकोबारायांनी स्वतःची अनुभूती काही प्रौढी मिळवली का? तुकोबारायांचं मन तळमळतं की जसं आईला जर एखादं पक्वान्न केलं ना आवडलं, खूप चांगलं झालं, तर मुलाला शाळेतून येईपर्यंत ठेवते, हां त्याच्यासाठी ठेवते. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात की मी जो अनुभव घेतला, सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी, विटेवरी ज्याची पावले समान, तोची एकदान शुरदाता. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा संत बहिणाबाईंनी तुकाराम महाराजांना प्राप्त झालेल्या स्थितीसाठी मनुष्याने काय केलं पाहिजे, तर बहिणाबाई स्वतःच्या अनुभवाने सांगतात.
त्या असं सांगतात की ही जर तुम्हाला स्थिती पाहिजे असेल तर संतांच्या सहवासात त्यांची कृपा प्राप्त केली पाहिजे. म्हणून बहिणाबाई सांगतात की माझ्या जीवनाची इमारत जी फळाला आली तर संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. म्हणून व्याही जावयांच्या पेक्षाही अधिक आपल्या अंतकरणामध्ये संतांच्या विषयी आदर असला पाहिजे, म्हणजे आपण त्यांच्या कृपेला पात्र होऊ. म्हणून संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. नंतर त्यांनी सांगितलं कोणती इमारत टिकायची असेल तर पाया भक्कम पाहिजे. पाया भक्कम पाहिजे तर ती इमारत टिकाऊ होते. म्हणून म्हणतात हा पाया कोणता तर ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. आपल्याला कोणती गोष्ट करायची ठरली ना खूप साधक बाधक विचाराने बुद्धीचा निश्चय करून ते ज्ञान करून घेतलं पाहिजे आणि मग कार्याला सुरुवात झाली पाहिजे. विवेकपूर्वक विचारपूर्वक आपण कोणतंही कार्य निश्चयाने केलं की ते सफल होत असतं. म्हणून म्हणतात की ज्ञानदेवे रचिला पाया. आता ज्ञानदेव महाराजांनी कोणता पाया रचला तर ज्ञानेश्वरीचा पाया आहे. आपल्या जीवनामध्ये जर आपण ज्ञानेश्वरी वाचत राहिलो तर आपला पाया कायम भक्कम राहील. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया. आणि आपल्या जीवनामध्ये घर नाही होणार, त्या घराचं नाव आहे देवालय. देवाचं मंदिर होईल. विठ्ठल आणखी त्या घरामध्ये काय झालं पाहिजे, त्या घरामध्ये नामस्मरण झालं पाहिजे. दररोज प्रत्येक सभासद काही ना काही भगवंताचं नामोच्चारण केल्याशिवाय त्याला पाठ टेकवण्याचा अधिकार नाही. म्हणून म्हणतात नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. माणसाला सुख जेवढं आहे त्याच्या समाधान होत नाही. खूप सुखाचा विस्तार व्हावा. किती सुख मिळावं तर किती मिळालं तरी कमीच आहे. असं जे सुख मिळालं त्याच्यात दुःखाचा संबंध नाही आणि कोणत्याही देशात कोणत्याही कालात ते सुख कमी होता कामा नये. असा सुखाचा विस्तार पाहिजे असेल तर त्यांनी सांगितलं नामातयाचा किंकर. घरातल्या प्रत्येक माणसाने किंकर शब्द असा आहे सेवक चाकर असा अर्थ आहे. किंवा संस्कृतमध्ये किंकर म्हणजे आपला जो चाकर असतो ना तो मालकापुढे येतो आणि काय करू विचारतो. तसं घरातल्या कोणत्याही माणसाला शंका आली आणि त्यांनी विचारलं काय किम करू मी काय करू असं विचारलं का पहिल्यांदा त्याला सांगायचं रामकृष्ण हरी म्हण. विठ्ठल विठ्ठल म्हणजे नामा म्हणजे नामदेव महाराज. नामदेव महाराज त्याचे किंकर आहे. ते नामप्रेमी संत आहेत. म्हणून त्या वास्तूमध्ये दररोज नामस्मरण झालं किंवा त्या व्यक्तीच्या ठिकाणी की त्याच्या ठिकाणी आनंदाचा विस्तार होणार. आता त्याच्या पुढं जाऊन सांगतात की घराला चांगले खांब असले पाहिजे. हे जे काही खांब आहे ते मजबूत असेल तर ते ठिकाणी वरचा भार सहन करू शकतात. तसे आपल्या जीवनामध्ये येणारे सुखदुःखाचे जे काही डोंगर कोसळतात ते जर भक्कम खांब असेल तर त्या ठिकाणी ते टिकू शकतात. आणि याच्यासाठी त्यांनी सांगितलं जनार्दन एकनाथ आणि खांब दिलासे भागवत. आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी बरोबर ज्ञानेश्वरी थोडा कठीण ग्रंथ आहे तर मनुष्याने जोपर्यंत ज्ञानेश्वरी कळत नाही तोपर्यंत सोप्या भाषेतली ज्ञानेश्वरी म्हणजे एकनाथी भागवत आहे. म्हणून त्यांनी त्या भागवताचं चिंतन करत जावं. तो आपल्या जीवनाचा खांब आहे. म्हणून म्हणतात. आणि दुसरं सांगितलं एकनाथ. काही लोकांना खूप सल्लागार लागतात जीवनामध्ये. आपल्याला जीवनामध्ये असा एखादा संत मिळावा, असा एखादा इष्ट मंत्र मिळावा, असा एखादा इष्ट ग्रंथ मिळावा आणि यामुळं आपलं जीवन निर्वेदपणे अगदी सुखमय असं होऊन जाईल. त्याच्यासाठी एकनाथ म्हणजे एकच कोणीतरी स्वामी असावा. जशी पतिव्रता स्त्री आहे त्याप्रमाणे एक दैवत असावं. आपलं पांडुरंग ज्याचं जे दैवत असेल ते दैवत, त्या एक दैवताशी आपण अनन्य राहावं असं सांगतात की खांब दिलासे भागवत. भागवताचं चिंतन करावं. त्याच्यानंतर बहिणाबाई सांगतात भजन करा सावकाश आणि तुका झालाशे कळस. आज आम्ही 2 ठिकाणी हे कलश जो मंदिराचं काम झालं की कलश झाला की काम संपलं. कळसापर्यंत दुसरं काही राहत नाही. तर त्या ठिकाणी कलशारोहण जसं आहे तसं आपल्या जीवनाचा लोक काय म्हणतात. बरेचशा एक आजी परवा म्हटली आता आपण पार जायला मोकळं झालं, जीवनाचा कळस झाला. मला वाटलं आजीचं काय झालं काय माहीत याच्यामध्ये. ते म्हणले पतवंडाचं तोंड पाहिलं. जीवनाचा कळस तेव्हा होतो भजन करा
सावकाश आपण आपलं कर्तव्य करीत असताना जो थोडा वेळ मिळेल त्याच्यामध्ये काय करायचं, सावकाश भजन करायचं. भजन म्हणजे सेवा, देवाची पूजा अर्चा नामस्मरण ध्यान आपण करायचं. दिवसाचा काहीतरी वेळ, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. अशा प्रकारे भगवत चिंतन हे आपल्याकडून झालं पाहिजे. आणि तेच म्हणतात तेव्हा जीवनाचा कळस होतो. तो स्वामी महाराज म्हणायचे, तू का झाला असे कळस. तुमच्या जीवनात तुकाराम महाराजांना विचारलं, एवढं कळस स्थानी तुम्हाला कसं काय बसवलं. ते म्हणतात, भजन केले सावकाश. मी कायम भजन केलं, त्याचा हा परिणाम आहे. आणि सगळ्या शेवटी बहिणाबाई म्हणते, आपण ध्वज आपलं कळस उभारल्यानंतर एका काठी घेतो आणि त्याला आपण ती पताका लावतो आणि ती पताका कळसाच्या वर झळकत राहते. तसं ह्या भारतीय संस्कृतीमध्ये ही जी मातृशक्ती आहे, स्त्री शक्ती आहे, तर ही शक्ती फार महत्त्वपूर्ण मानलेली आहे. गृहस्थाश्रमामध्ये आपल्याकडं असं सांगितलं की नार्यस्तु यत्र पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रिया ह्या पूज्य, आई असो, बहीण असो, मुलगी असो, पत्नी असो, ही एक नारी रत्न आहे, ही मातृशक्ती आहे. हिचा छळ होता कामा नये, तिची पूजा झाली पाहिजे. आणि असं जिथं होतं रमन्ते तत्र देवता. आणि ज्या ठिकाणी स्त्रिया प्रसन्न राहत नाही ज्या कुटुंबाचा, तर त्या ठिकाणी त्याचा उत्कर्ष होत नाही. अशा प्रकारचं आपलं धर्मशास्त्र देखील सांगतं. विठ्ठल बहिणाबाई सांगतात की निरूपण केले ओझा. हे सगळं तुम्हाला जीवनाचं चित्र मी अध्यात्म जीवनाचं सांगितलं म्हणतात बहिणाबाई. ह्या ज्या पद्धतीनं ज्या रीतीनं मी तुम्हाला प्रतिपादन केलं त्याच्यावर मी स्वतः बहिणाबाई त्या कळशाच्या वर ध्वजा फडकत आहे. अशा प्रकाराने हा अभंग आहे. अभंगात हा सांगायचा होता, परंतु दुसराही सांगितला आणि हाही थोडक्यात सांगितलं. 2 अभंगावर कीर्तन झालं. असो, आज या ठिकाणी हा एक मंगलमय दिवस आहे. या ठिकाणी आम्हाला आपणा सर्वांचं दर्शन झालं. दुसरी गोष्ट अशी, आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळाले आणि या ठिकाणी येण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं. का बरं येणं यायचं म्हणजे यावं लागलं. आमच्या कृष्णाने काय सांगितलं की तो म्हटला, काका तुला यायलाच लागेल. तर मी म्हटलं काय, आता मी येतच असतो, तर आता एवढ्या वेळेला आम्हाला सवड द्या. तर ते म्हणे, नाही आत्ताच तर यायला पाहिजे म्हणे. त्याचं कारण असं आहे म्हणे की लोक येणार आहेत आणि तुझं कीर्तन सांगितलं, मग सगळ्यांच्या भेटीगाठी होती, लोक पण येतील म्हणे याच्यामध्ये, नाही तर बिबट्याचा फार त्रास आहे म्हणे, लोक येणार नाही, आमचं जेवण पण व्हायला जाईल असं सांगितलं. नंतर त्यांनी व्हेटो वापरला की तो म्हटला, अजूनपर्यंत आम्ही तुला कधी आलं पाहिजे असं म्हटलेलंच नाही, तर आज मात्र आलं पाहिजे. विठ्ठल मी शाळेपासून असल्यापासून आमच्या घरात जेवढी माणसं माझ्यानंतर जन्मली, जवळजवळ सगळ्यांची नावं मीच ठेवलेली आहे. काहींची नावं कोणाला आवडली नाही म्हणून त्यांची वेगळी ठेवली. ती नावं मला आवडली नाही. पण नेमकं असं झालं आहे की मी जे काही धोरण केलं ते नावं ठेवण्याच्या पाठीमागं मी मोठा विचार केला आणि प्रत्येकाचं नाव ठेवलं, परंतु त्या नावाचा अर्थ त्यांना सांगायला काही आम्ही राहिलो नाही. त्यामुळं त्यांच्या नावाचा अर्थ त्यांनाही कळलेला नाही आणि म्हणून ज्यांची नावं विरुद्ध आहेत तेच चांगले आहेत. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा मला तुझा एक प्रकारचं सेवापराध वाटतो की यांची नावं ठेवली पण त्यांच्या जीवनाच्या उभारणीसाठी आपण मात्र त्यांना काहीच मदत केली नाही. मग एका कीर्तनात भागत असलं तर जायला काय हरकत आहे. असो, या ठिकाणी आपण सर्वजण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आले. हे जे काही वास्तुशांत आहे तो वास्तुपुरुषाच्या चरणी आपण प्रार्थना करू. तुम्ही आम्ही सर्व सुखी असोत. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वजण सुखी असोत, सर्व निरोगी असोत, सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळोत, कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा.
कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली ज्ञानेश्वर माऊली आणि कृष्णाने एक युक्तिवाद केला तो सांगायचा राहिला म्हणून सांगतो. त्यांनी असं सांगितलं की आता येणं का आवश्यक आहे. तर त्यांनी सांगितलं की आपल्या घरात आपल्या लोक जे आले तर आपल्या घरातल्या 6 व्यक्ती गेल्या. विठ्ठल विठ्ठल तो असं म्हटला की हे सगळे लोक दुःखामध्ये आले. आता हा वास्तुशास्त्री हा आनंदाचा क्षण आहे म्हणून आपल्यामध्ये लोक दुःखातच सहभागी झाले. तर मला वाटतं की एक वेळा हा आनंदाचा भाग आहे म्हणून तू ये. विठ्ठल तुका म्हणे आता नाही अहंकार. 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 तदाकार नित्य शुद्ध झालो. तदाकार नित्य शुद्ध निराभासी पूर्ण झालो समरस. निराभासी पूर्ण झालो समरस. झालो तदाकार नित्य शुद्ध. झालो तदाकार नित्य शुद्ध. निराभासी पूर्ण झालो समरस. निराभासी पूर्ण झालो समरस. अखंड इतिहास पावलो आम्ही. तदाकार अखंड इतिहास पावलो आम्ही.
आम्ही अखंड क्या अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास निराभासी पूर्ण झाले समरस निराभासी पूर्ण झाले समरस जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल क्षमा परत महाराज क्षमा परत महाराज क्षमा परत खाली बसा वेळ अजून खाली बसून घ्या. आरती होऊ द्या खाली बसा आता उठावे से म्हणा येत नाही नारायण खाली बसून घ्या. आरती घ्या आरती से म्हणा येत नाही नारायण तुका म्हणे भोग गेला निवाडीला आता उठावे से म्हणा येत नाही नारायण करुणी आरती आदि पुराणे नवस धन्य काळा दिवस आदि पूर्वे नवस धन्य काळा दिवस तुकावाही काळी आदि पूर्वे नवस धन्य काळा दिवस महारणी गोविंदा ते ओवाळी धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन बाळा पोडाने मुंडा ओवाळते परमानंद धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन आमा म्हणे केशवाने देखणे राहिलो धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती संत विधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञान जगी जगती कोणे अवतार भांडुरंग आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती सदसंग विधला माझा आरती प्रगट गुह्य बोले विश्वकर्मा शिकले राम जनार्दन आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवकी साधू संत मन विरला माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सच्चिदानंद मूर्ती माझ राघवे राघवे साधना
मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती माय दाखवी आम्हा माय दाखवी आम्हा खाली बाय नरुबल आनंद भोजन वायू वाळीन प्रेरणा भावी माझी आस जन्मो जन्मे तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून देह संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुका पंढरीचा वार करी वारी चुकून देह चंद्रभागे स्नान तुका मागे पंढरीचा वार करी वारी चुकून देह हल रखुमाई ठोपा रखुमाई अकल्पायुष्य भावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवणे ही काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासे म्हणे तया असावे ज्या कल्याण मुखे निधान पांडुरंग मागणे ती एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांसी निर्विहेज अनेक तुझे मध्ये काही न मागे तुका तुझं म्हणे आता उदार तू मज ठेवी पायी संतांची या या संतांसी निर्विहेज मज दे ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कबरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय नमः पार्वती पतये शिव हर